राज्य एनपीएस धारक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण जी.आर. वित्त विभागाकडून जारी. जाणून घेऊया सविस्तर माहिती. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर राज्यातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण असा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याबद्दलची एक सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. त्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका. तर बघूया की राज्यातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाकडून कोणता महत्त्वपूर्ण जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्यातील पेन्शन योजना अंतर्गत येणाऱ्या राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागामार्फत दिनांक 28/3/2025 रोजी एक निर्गमित शासन निर्णय आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक 20/9/2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने लागू केलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता विकल्प देण्यात आलेले होते. सदर विकल्प देण्यास मुदतवाढ देण्याबाबत वित्त विभागाच्या दिनांक 28/3/2025 रोजीच्या निर्णयांमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. या निर्णयानुसार राज्यातील एनपीएस धारकांना राज्य सरकारच्या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस मध्ये सहभाग घेण्याकरिता दिनांक 31 मार्च 2026 ही अंतिम मुदतवाढ असणार आहे. बघा, 31 मार्च 2026 ही यासाठी अंतिम मुदतवाढ असणार आहे. या मुदतीपर्यंत अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सहभाग घेण्याकरिता आपल्या कार्यालय प्रमुख किंवा आस्थापना प्रमुख यांच्याकडे विकल्प सादर करावयाचा आहे. यापूर्वी ही मुदतवाढ देण्यात आलेली होती. आता सदरची मुदतवाढ ही अंतिम असणार आहे. यामुळे एनपीएस धारक राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सदर मुदतीमध्ये विकल्प सादर करावयाचा आहे. अन्यथा सदर योजनेमध्ये त्यांना सहभाग घेता येणार नाही. तर एकंदरीत एनपीएस मध्ये सहभाग घेण्यासाठी राज्यातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना विकल्प देण्यासाठी 31 मार्च 2026 ही एक शेवटची डेडलाईन देण्यात आलेली आहे आणि यानंतर कोणत्याही कर्मचाऱ्यांना एनपीएस मध्ये सहभागी होता येणार नाही अशा पद्धतीचा एक जी.आर. वित्त विभागाने काढलेला असून त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेतली. त्यामुळे अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.